हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आणि गणपती बाप्पांना यायला हार्डली 4च दिवस उरलेत, शिल्लक आहेत. सो हा एक असेल गणपती बाप्पा रिलेटेड व्लॉग. नक्कीच मजा येईल, शेवटपर्यंत बघा. सो मी आहे प्रांजली बरोबर आणि आम्ही दोघं चाललोय गणपतीचं डेकोरेशन करायला. तर चला भेटूया. सो आम्ही आता लाईट लावलेली आहे आणि लाईट बंद करून तुम्हाला दाखवतो कशी दिसते. आता आम्ही लाईट ऑफ करून बघणार आहे कशी वाटते लाईट. मस्त वाटते. आजी कशी वाटते? खूप मस्त वाटते. कर्टन लावणार. सो गाईज ही रिंग आहे आणि हे फ्लावर आहेत, त्याच्या सराउंड करणार आहेत आम्ही. पहिलेपासून होल आहेत ते बघ पहिलं कसं वाटते सांगा, कॉमेंट्स मध्ये सांगा कसं वाटतंय. होल कुठे गेले? आणि आजी तिथे डायरेक्ट करते एक एक गोष्ट. तू आम्हाला डायरेक्ट करते ना कसं आहे ते, कसं ठेवायचं. ऑल क्रेडिट टू आजी. कसं वाटतं आजी, फुलाचा कलर कसा आहे? खरी फुलामध्ये पण अशी मिळतात की नाही? हा पण ते राहत नाही ना दोन. हे आर्टिफिशियल फुल आहे. असं फुल. सो गाईज एक अर्ध सेटअप झालाय, म्हणजे 20-30% कम्प्लीट झालेलं आहे. तर मी तुम्हाला एकदा लाईट ऑन करून दाखवतो कसं वाटतंय. आम्ही ऑलरेडी आता इकडे फडका वगैरे काय केलं नाही आहे, वरच्यावरच टेस्ट करतोय लाईट्स वगैरे. सो गाईज आम्ही आता निघालो आहेत घरी जायला. आणि तुम्ही डेकोरेशन तर बघितलंच असेल. एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं म्हणजे एवढं आज एका दिवसात पूर्ण होईल. आणि जेवढं होऊ शकलं तेवढं आम्ही केलं कम्प्लीट. आणि 100% पैकी 50 to 60% कम्प्लीट झालं ना आपलं डेकोरेशन. येस, बाकी बेसवर फर लावायचं, कपडा लावायचं तेच बाकी आहे. कारण की 4 दिवस आहेत आणि ते लवकर लावणं मग ते खराब होण्याची शक्यता असतात, म्हणून ते आम्ही एक दिवस आधीच लावणार आहेत. आणि आम्ही गणपती बाप्पांना आणायला जाणार आहेत फ्रायडेला दुपारी. सो मी त्याचा पण ब्लॉग करणार आणि तुम्हाला बाप्पाचा फर्स्ट लुक मी नक्की देणार, डेकोरेशनचा पण देणार. सो गाईज पूर्ण व्हिडिओ बघा आणि स्टे ट्यून. आणि आम्हाला असंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. सो बाय, टेक केअर. दिस इज युअर चिलेटो पिक्सल सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.